नावामुळे हा कार्यक्रमाचा योग आहे आणि पूर्ण परिसर इथे आज हजर आहे. हा प्रेम इथला कठीणचा आहे. आता एवढा कठीणचा आहे. अर्थात आमच्या साधू लोकांचा सीझनचा टाईम आहे. सीझनचा टाईम आहे. या पिरियडमध्ये साधारण कीर्तनकारी भेटत नाही. साधारण ताळकरी तर भेटतच नाही. पण ताळकरी कीर्तनकार या पिरियडमध्ये भेटत नाही. आणि या गावाचं परम भाग्य आहे की पूर्ण परिसरातले ताळकरी इथे हजर आहेत. टाळ्यावर हो, पूर्ण परिसरातील ताळकरी इथे हजर आहेत. आणि आज मला परम भाग्य आहे की अशा लोकांची सेवा मला घडून राहिली. त्याला गाव जसं आहे ना बुवाजी, तसंच मंदिर आहे. नाही तर काही काही गावात मकान एवढं मोठमोठे असतात. मंदिर जर पाहिलं तर, पण या गावात मंदिरात जर पाहिलं तर असं वाटते साक्षात पंढरपूरचं दैवतच इथे आणून बसवतो. स्वयंभू महाराज म्हणतात हरी आणि हर आहे. दोघांची भेट एका मंदिरातच आहे. भेदच करू नका. हरी हरा बाजूला हार आहे. दोघंही एका ठिकाणी आहे. हे फार महत्वाचं आहे. हे भजन करतात यायचं आणि ते भजन करतात यायचं. वैष्णव घरातली पोरगी शिव घराण्यातली पोरगी वैष्णवाच्या घरात दिली आणि ते पोरगी सकाळी उठून सारून राहिली. ती पोरगी आता सारत कसं असतात, आडवं का उभं? महिला मंडळी सारवत कसं असतात? आम्हाला सरावं लागत नाही म्हणून तुम्हाला विचारून राहिलो. सारवं लागते आडवं. आता ती सुनवाईरी बिचारी सारून राहिली आडवं. सासऱ्यांना हात धरला म्हणे, ए पोरी, हे वैष्णवाचं घर आहे, अटी सारो म्हणे उभं, अटी आडवं चालत नाही. ते सुनवाईरी म्हणे, मामाजी सारून काय म्हणे, घर ओलं कर नाही. हो उभा सारव नका आडवा सारव नका, त्यात काय. हो झालं. त्या पोरीनं उभे फट्टे मारणं चालू केले. सकाळी सासरा उठला म्हणे, सुनबाई मंजन दे. सुनबाईनी मंजन घेत दिलं हातावर आणि सासऱ्यानं सुरू केलं. सुनवारीने हात पकडला म्हणे, मामाजी तुम्हाला आळवा चालत नाही ना तर उभे दात घासा. आला विठाला एक एकाचे जास्त आहे. वाजवणार आहे तर आमचा गडी उभ्या मागे आहे. गायणारे अजून मी खाली बसलेला आहे. ठलावी हनुमंतरायाचा जन्म 16 आहे. आता 16 आहे. 16 एकंदर महाराज म्हणतात आपल्या जीवनातही 16 आहेत. आपल्या जीवनात 16 किती आहेत? तुम्ही काही चहा घेता काय? आपल्या जीवनात 16 किती आहे? एक जन्माचा 16, दुसरा हे सारा माहित आहे तुम्हाला. लग्न 16 लवकर आलं हो तुम्हाला. दुसरा लग्न 16 आणि तिसरा मरणाचा 16. आता व्यवहारामध्ये तुम्ही आपण
जन्माचा सोहळाही साजरा करतो दादा, एवढ्या थाटानी करतो. खेड्या पाड्यात आला आता हे तो केक आणतात, कसा केक. विचारा तुम्ही, सदानंद महाराजांनी कोण्याच ग्रंथात लिहिलं नाही, असं पोथीत कोणीच नाही हो की पोराचा वाढदिवस असला की केक आणावा आणि तो असा मधात ठेवावा आणि त्या मुलाच्या हाताने तो कापावा, असं कुठेच नाही वाली. हे तुम्ही तुमच्या मनाला लावलं, हे सारं कुकड तोकडच लावलं. हे काय करता, तो केक आणतात. तो केक काचा आहे, संडे का हा हा, ते त्यावर दिवे लावतात आणि ते दिवे त्या पोराच्या हातून विजवतात. आता जुने लोक बसले, तुम्ही विचारा, ये लोक पहिले दिवा नाही गेलो, बापू तुमच्या तोंडात काय आहे, बापू तुमच्या तोंडात काय असं तुम्ही लांड्या मेला नाही, बरोबर बसा बापू. पाय तर खुर्ची घ्या ना, खुर्ची बसा, बसा खुर्चीवर बसा, खुर्ची आहे ना, बसा बसा, त्याला जोशीनं बसा. एक तर तुम्ही समोर बसला, ठला विठाला दिवा जर विसला तर जुने लोक अपशकून सांगतात, हे दिवे त्याच्यातून इजवतात. झाला अपशकून. मग काय म्हणतात रे, ए बरो केक कापल्यानंतर काय म्हणतात मग, म्हणा जोऱ्यानं, पाहून घ्या ताई, पाहून घ्या. हे हरिपाठाचा तिसरा कडो कोणता आहे रे, हिरो हरिपाठाचा तिसरा कडो कोणता आहे, ते नाही माहित लांडे आम्हाला. हे पाहिजे हॅपी बर्थडे टू यू पाहिजे, हे पा संस्कार ठला विठा. ताई मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, तुम्ही पुढे सरका बा. आता त्या बायका मंडपाच्या बाहेर जाऊ द्या, समोर समोर सरका. तुम्ही कसंच कोण करता बा, सरका ना पुढे. टीव्हीच्या समोर बसता बा तुम्ही, यावर पुढे या ना, या ना पुढे, या ना, या पुढे या. ते बाया मा भाईच चालल्या ना. ठाला विठाला विठाला. अजून किती वाजता चालू राहते आता, ये नाही झाला का, या लवकर लवकर ताई या. माणसं तर चालूच आहेत बघ. ठाला विठाला. अर्थात व्यवहारामध्ये आपल्या मुलाचा आपण वाढदिवस साजरा करतो. बरं एवढा सोहळा, लग्न सोहळा किती थाटात करतो आपण, हा किती थाटात. 4 महिन्यापासून कानवले, बरोबर आहे ना आजी. अरे बापा लांड्या तू काय कटा सांगतात. 4 महिन्यापासून कानवले, शेवळ्या पापड गुळयान काय गाणी चालतात त्याची म्हणणं, गाणी मन नाही मन 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 काय गय आहे माय तो आहे मन मन, त्या जात्यावरचे गाणी, हळद लावणं काय, लग्न सोहळा पा तुम्ही, घरावर लाईटिंग, लग्नाच्या दिवशी फाटके कपडे, नवीन कपडे, फटाके अंगावर काय ते माझ्या पट्टमध्ये श्री लग्न सोहळा. बोजी आमच्या इथे गरीब माणसाच्या घरी पोराचं लग्न होतं. 40,000चा बँड सांगितला बोजी, 40,000चा बँड. पैसे व्याजानं घेतले, बँड सांगितला बोजी, पैसे व्याजानं. म्हटलं का रे बा आपली काय राहिली, आपली काय राहिली. बँड पुढे आणि नवरदेवाला उतरवलं खाली. कासाठी तुम्ही काही चहा घी घेता का, नवरदेवाला खाली काले उतरवलं, हा हे सारा माहिती आहे तुम्हाला. नाच्यासाठी नवरदेवाला खाली उतरवलं, नाच्यासाठी. बँड बंद पडला तरी नवरदेव नाचून राहिला, बँड बंद पडला तरी नवरदेव नाचून राहिला. म्हटलं का रे बँड बंद पडला, नवरदेव कोण नाचून राहिला, आणि त्या नवरदेवाला ऐकू येत नाही. 40,000चा बँड राजा, नवरदेव बाहेरा झाला विठला. अरे दादा, ज्या हनुमंतरायामुळे तुम्ही त्या बसेला बसेला बसेला, आणि त्याचा सोहळा मी तर छाती ठोकून सांगेन आता प्रत्येक गावात. हनुमंतरायाचा सोहळा जर पाहत असेल तर कोणतं गाव आहे,
गोनापूरले जा ठला विठला हनुमंतराय कोणामुळे आले कोणामुळे आले कोणामुळे आले हनुमंतराय आणि हा महिनाच फार महत्वाचा आहे उत्तम हा चैत्र मास याच महिन्यामध्ये प्रभू आले याच महिन्यामध्ये शिवाचं लग्न आणि याच महिन्यामध्ये भक्त आले हनुमंतराय कोणामुळे आले अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी तपश्चर्या केली ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय प्रभू प्रगट झाले माते काय पाहिजे माते प्रभू तुमच्यासारखा सुशील मुलगा माझ्या उदरी जन्माला यावा तथास्तु माते आंदोळी करून बैस इकडे श्रवणा कथा भाग माहित आहे हो प्रथम तो भाग कौशलेशी दिदला तेने क्रोधाली कनिष्ठेशी सगळे इकडे माहित आहे तुम्हाला कथा भाग आणि व्यवहारामध्ये असं तुम्ही आपण म्हणतो दोन बायका व्यवहारामध्ये आपले म्हण आहे दोन बायका पजिती आता इकडे किती होते तुकाराम महाराजांचा गाथ्यात प्रमाण आहे तुकाराम महाराज गाथ्यामध्ये म्हणतात एका गुळच्या दोघे नारी पापवसे जाते द्वारी पापवसे जाते द्वारी पापवसे जाते द्वारी एका गुळच्या दोघे नारी पापवसे जाते द्वारी पापवसे जाते द्वारी पापवसे जाते द्वारी तुम्ही दिलंय आता म्हणजे पक्का झाला ते चिक्का बसला एका पुरुषा दोन नारी पाप वस्ती ज्याची घरी मी हे सांगितलं पुढच्या वर्षी त्याच्या गावात कीर्तनाला गेलो त्यानं मला घरी जे नेलं म्हणे महाराज तुम्ही मागच्या वर्षी सांगितलं होतं एका पुरुषात दोन नारी म्हणे मी आता तिसरी गेली याचं काही प्रमाण आहे काय म्हटलं त्याचं प्रमाणच नाही त्याचं काय प्रमाण असणार आहे ठला विठला ओ काही मातेला हातात प्रसाद दिला प्रथम तो भाग कौशलेशी दिला तिने क्रोधाली कनिष्ठेशी काही माता रुसली प्रसाद हातावर असा राहिला आणि महिला मंडळी प्रसाद हाती आला की लवकर खात जातो तुम्हाला लय टाइम लागते लय लंबलचं काम चालते तुमचं घ्यावा घ्यावा प्रसाद गुरुनाथार घ्यावा घ्यावा वैराग्याचे म्हणवा वैराग्याचे दुकान बाजारात हो तो प्रसाद म्हणलो त्या प्रसादात पाणी होते मग प्रसाद झाला की प्रसादाला विलंब लावला काय झालं पिंडधारीने झळपिला
अरे पिंड उचलला आणि ज्या ठिकाणी अंजनी माता तपश्चर्या करत होती नेऊन अंजनी मातेच्या उदरीत टाकला. परिणाम अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले. पोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी महारुद्र प्रगटला. नामा म्हणे म्या वंदिला. प्रगट झाले जसे सूर्यनारायण निघल्याबरोबर जलमल्याबरोबरच सूर्यनारायणाला गिळण्याला निघले. जलमल्याबरोबर तुमचं पोरग जन्मल्यानंतर किती महिन्यानं चालते? तुम्ही काही चहा घी घेता का? तुमचं पोरग जन्मल्यानंतर किती महिन्यानं चालते? हा ते असं बोललं पाहिजे बा. याला म्हणतात बा अरे वा 12 महिन्यानं. ते 12 महिन्यानं किती हरी त्याचा पाय माय कसं चालते. पाय 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 माय कसं चालते. ते अशा ना शांबळ पाय त्याची तिकडे मागची बंदी. अरे दादा हनुमंत ते मागच्या 1-2 वेळेस हनुमंतरायाच्या जयंती दिवशी ग्रहण आले. ग्रहण बरेचसे लोक हनुमान जन्म केले नाही. नाही बाबा ग्रहण नाही कसं काय करता? अरे दादा ते जन्मल्याबरोबर जर सूर्यनारायण गिळण्याला जातात त्यांच्यावर ग्रहण काय ठाला विठाला. एवढी सेवा केली दादा. इकडे पा इकडे पा इकडे पा. एवढी सेवा केली हनुमंतरायांनी. एवढी सेवा केली. जपे राम नाम मानकर बा शेवटचा मोबदला काही 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 मोबदला नाही. झाडाचे पानं खाल्ली सेवा केली. आता नियती म्हणून राहिलो प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी. आता माझी सेवा आहे का? ही माझी सेवा आहे का? गांड्या म्हणू नको तू सेवा आहे म्हणून मग पैसे घेऊ नको. मला असं म्हणा लागेल प्रस्तुत मानधनासाठी घेतलेला अभंग. अरे तुम्ही काऊन बघून राहिले असं? सेवा तुम्ही अरे नोटा घेऊन राहिले ना. सेवा त्याने काय घेतलं? अरे काय घेतलं नाही हो. सेवा केली ना राजा. चला विठाला एवढी सेवा केली करून उड्डाण केली आणि ज्या बाबाची लंका जाळली तो बाबा काय सामान्य होता का? सामान्य
होता का? त्याचं संरक्षण बालिका का काय? सामान्य होता का तो बाबा? सामान्य नव्हता तो. महाराज म्हणतात ज्या बाबाची सोन्याची घर शुद्ध कांचनाची सप्तकोटी. श्रीकृष्ण परमाला पत्नी किती होत्या? झोपली का आजी तू? आजी झोपली नाही रे बापा लांडे. श्रीकृष्ण परमाला पत्नी किती होत्या? 16,108. रावणाला पत्नी किती होत्या? 80,000 पत्न्या, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू. एक जणाने महाराज मग त्याला कंट्रोल किती भेटेल सांग रे बाबा. त्याला काय कंट्रोलचा काम पडे हो? कंट्रोलचा काम तुम्हाला काय कंट्रोल आलं नाही का? कंट्रोल आलं नाही का? आणि तो कंट्रोल देणारे साधून राहिले बा हो तुम्ही. तो आहे म्हणून तुमचा राम मंदिरात तरी आला. ठला विठ्ठल बरं. त्याचजवळ काय वीर सामान्य होते का? त्याजवळ वीर इंद्रजी सामान्य होता काय? तो बाबा झोपणारा. त्याच्या नगरीत जाऊन त्याला मारणं हे सोपं वाटते तुम्हाला? अरे त्याच्या गाव जाऊन जाडी येली लंका. रामायणामधून हनुमंत राहिले काढा. रामायण शून्य. अरे ज्या वेळेस लक्ष्मणाला शक्ती लागते त्यावेळेस प्रभूची अवस्था काय झाली दादा? काय झाली? उड्डाण केली आणि संजीवनी पर्वत घेऊन आले. काही लोक म्हणतात हनुमंत राहिले ते संजीवनी समजली नाही म्हणून पर्वत उचलला. हनुमंतराय का तुमच्या आमच्यासारखे होते का? बुद्धिमताम वरिष्ठम सामान्य होते का? मग त्याला वाटलं आता लक्ष्मणाला शक्ती लागली, दुसऱ्यांदा अजून कोणाला लागीन, तिसऱ्यांदा अजून कोणाला लागीन, का चक्रा मारत बसू. मग मेडिकलच उचलून आणलं ना. मेडिकल जायचं कामच नाही. किती के मेडिकलचे चक्र मारू? मेडिकलच उचललं दादा. एवढी जीवनामध्ये अहो आमचे जगद्गुरु तुकोबराया कोणासमोर मस्तक नाही झाले हो, नाही मस्तक झाले, पण हनुमंतराय झाले. काय भक्तीच्या सर्वांना कथा भाग माहिती आहे. आणि कसं असते तुम्हाला सांगू काय? समय फार महत्वाचा आहे. आता समय कोणता आहे? आता हनुमंतरायाच्या जयंतीचा समय आहे ना, हे गोड वाटेल लोकाईले. समय महत्वाचा आहे ना. अरे पोराचा वाढदिवस आहे आणि पोराच्या वाढदिवसावर अभंग घेतला साधूभावानं. नाशिवंत देह जाणार सकळ. किती योग्य आहे? ठला विठला. हनुमंतरायाचा प्रेम आहे. हनुमंतरायाला काय द्याव ही प्रभूला पंचायत पडली. सीतासाई म्हणतात मी त्यांना काय? अरे तुमच्या जवळ नशील, माझ्याकडे आहे. अरे दादा प्रभूला म्हणावं लागलं काय द्यावे त्याची भावे.
म्हणतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. चाल गाडी काढ बो आपली. हे ऐकायला पुरते महाराज कीर्तन केल्यापेक्षा टाळ्या वाजवा टाळ्या. काय परिसरातले कलाकार कोण ठेवले तुम्ही. हे कलाकार जर व्हायचे आणले ना आता एक एक कलाकार 18-20 रुपये घेते. तुम्हाला द्यायचं कामच नाही. टाळ्या वाजवा टाळ्या. वा काय सुंदर चाल म्हटली. असं म्हणायला पाहिजे. त्याला म्हणतात टाळकरी. ठाला विठाला ऐशे जाना. ऐशे जाना म्हणजे कैशे जाना जे देही उदास ऐशे जाना. तुम्ही म्हणता बस बस थांब ना डेरी थांब 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 थांब. देहार उदास जर भक्त म्हणता तुम्ही तर बरेचसे लोक देहार उदास आहेत. नाही कालच आमच्या गावात एका माणसानं सकाळी पोटात टाकली. जे नालीत पडलं तर संध्याकाळी नालीतच उठलं. तुम्ही लोक हे देहार उदास नाही म्हणता का. नाही म्हणता. रस्त्याने कधी चालले हे लोक तर ते कुत्रे भेटे ना आपल्या अंगावर पडा. त्याला माहिती हे लागेल आहे. देहार उदास नाही काय. वर बिजली चमकली समोरच्या माणसाने म्हणते फोटो काढून राहिला बे. तर हे माहिती बिजली चमकली. आता हे लोक तुम्ही देहार उदास नाहीत का. दारू पिणारे 90% पोरं व्यसनाधीन झाले. 90% पोरं. या गावाचं परम भाग्य आहे दादा की या गावाचे सारे तरुण पोरं कीर्तनात बसेल आहे. टाळ्या वाजवा टाळ्या. महत्वाचं आहे महाराज. हे फार महत्वाचं आहे. 9चं लगन 2 वाजता लागून राहील. गोट नाही घेऊन राहिले पोरं. बारीक 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 बारीक. जाळं तर कोणी म्हणतच नाही. बारीक 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 डीजे डीजे डीजे. ऐकून नाही राहिले पोरं. बेकार काम झालंय. या गावातले पोरं कीर्तनात बसले आहे. टाळ्या वाजवा टाळ्या. एकाही पोराजवळ मोबाईल नाही. पहा तुम्ही. नाही 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 रे नाही नाही नाहीच ना रे. नाही मला माहित आहे ना. तो कामा मॅट झाले पोरं. मोबाईल नाही मॅट झाले. मोबाईल पायात पाहिजे एसटीच्या खाली उतरले एक आणि फिरलं डबल त्याच एसटी चढलं. बॅट झाले मॅट. 90% पोरं व्यसनाधीन झाले. त्यांना म्हटलं बाबा बरोबर नाही पे ना. ते म्हणतात महाराज आपलं खूप टेन्शन आहे. बोलते बहुत टेन्शन आहे. बहुत टेंशन है महाराज. वो कैसा है गम घुनाने के वास्ते पीना पड़ता महाराज. गम घुनाने के वास्ते पीना पड़ता. पता कैसे हसून राहिले ते पता. हाँ मुझे पीने का कोण म्हटलं रे शौक नाही. कठीण परिस्थिती आहे. दारू पिणारा तर मी नेहमी सांगतो. मी एस टीमध्ये बसलो होतो. माझी जी एकदम बसलो होतो ते होतं दारू पेल.
त्यानं त्याचा पायराला खाजून आणि मलाच पाय खाजून राहिला. एकदा झालं, दुसऱ्याने त्यानं एवढ्या जोरानं पाय खाजवला मला पायाचा रगतच काढला. मी म्हटलं, ओ भाऊ, तुम्ही राजा मला पाय खाजून राहिले ना? म्हणे मला पाय कुठे आहे मग? बॉजी यायले असं कीर्तन पाहिजे, मी काय करू? यायले पाहिजे काय गोठा आहे गड्या. हॅलो विठ्ठल. कठीण परिस्थिती, एवढा खोकला आला. खोकलाच पैसे ना. आमच्या गजानन दिसमोर जण दारू पिणार आहे, ते म्हणे महाराज तुम्ही बंफर घ्या म्हणे, एवढंच आहे, तुम्ही हे पिले की मी तुमचा खोकला गेला. मी म्हटलं का रे, मी एवढं जर घेतलं खोकला जाईल काय? म्हणे काहून जाणार नाही, मला 5 चक्कर वावर गेले म्हणे, तुमचा खोकला जाणार नाही. काय करा या लोकांचं, किती थकले व तुकडोजी महाराज. वेसनी सागाडी सोडून त्याला सरळ मनाने जीवन जगा. वेसनी सागाडी सोडून त्याला सरळ मनाने जीवन जगा. तुम्ही यांना देही उदास माणसांना नाही का? देही उदास माझ्या द्यासी मदनाई चाळ. महाराजाची कितीतरी प्रमाण आहे. असो ऐसा कोठे आठवणी नाही, कोठे आठवणी नाही, तरी देही बहुमता, तरी देही बहुमता, तरी देही बहुमता. ज्ञानोबारायांनी पूर्ण जीवनामध्ये कोण्या स्त्रीचं वर्णन केलं नाही, पण मदालेचं वर्णन करतात ज्ञानोबाराय. ते मदालसानी मुलाला जन्म दिला आणि त्या पोराला पाळण्यात टाकलं आणि त्या पोराला उपदेश करून राहिली. ती आ देह नाशिवंत ताई इकडे पा. पोराला पाळण्यात टाकलं, दोरी हातात घेतली, म्हणून राहिली ती आई, बाबा रे हा देह नाशिवंत, मळ मूत्राचा बाधा, फक्त वरचरमी आहे, वर हे वर. वरून काही लावा तुम्ही, फेऱ्यान लवली लावा किंवा कोटरमरी लावा, रवा रवा दुर्गंधी रे मंगळ. मग काय कर बाबा, स्मरे त्या हरिहरा शरण परीशी मदाल. तुम्ही असं काही म्हणता पोरायले? वाजी असे गाणे काही म्हणता? तुमचे गाणे काय बापा काय समजावते आता?
आईचं काहीच म्हणता तुम्ही. हाडा हाडा गाऊ गाऊ गेल्या राणा आणि बाळाला काही मिळत आहे गाण्याचा. हाडा हाडा गाऊ गाऊ गेल्या राणा. अरे त्यांना माहित होत हे आपलं नाही. शकीताचे त्याला देणे काय समजते अतकारे. शेकीच्याचे त्याला उसनाने वापिस द्यावं लागते का नाही. द्यावं लागते का नाही. डबल भेटते का. उसनाने इथलं हुशार करतात बाई. बाई इथलं हुशार आहे. सोबतच्या घरून उसत आणते बाई. पीठ घेते आणि त्या डब्याला लावते. पीठ डब्याला लावला आणि असं असं टाकते. असं 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 करून टाकतात. ते मध्ये आजी हसून राहिली. आणि त्या शहराच्या वर हातभर वर एवढं घेऊ माय समजतो हा पीठ. तो डबा खाली ठेवला की पीठ आणले. अरे दादा हे तुमचं नाही. नाही 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 हे तुमचं असतं तर गेलं नसतं दादा. माणसाले मारावं लागते की मारा वाटते. हा करा बरं हातवर. कोणाला मारा वाटते हातवर करा. हा कोणाला मारा वाटत नाही. हां त्या आजीला मारा वाटत नाही. तुम्ही ते आजी जर्जर झाली ती आजी. इठ्ठला झाली ती. इठ्ठला इठ्ठला काही नेत रे बापा मले. आणि मले दिसत नाही ना आता रे बापा. मले काऊन नेत नाही तू. आणि महापत्र कुठे लपलं रे बापा. मग दवाखान्यात काले जातो आजी. मला नेत ना का बे दवाखान्यात. सारं बोलणं आहे. हे बोलणं आहे. आमची आजी वावरात गेली. विंधन जमा केलं. विन्नाचा भारा बांधला. डोक्यावर घेतला. घाम आणून भारा खाली ठेवला. जोर याने आवाज झाला. यमाला यमा ये रे बापा ये. ये मला वाटलं माझी गिराईकच नाही. फटकन आला यम. वाजी तू कोण म्हणे. मी यम जास्त बोलावलं. तू आला का म्हणे. बापा बरं केलं तू आला. पण नाही तुले भारा उचलून द्यायला बोलावलं रे बापा. मरा नाही वाटत ना हो. कोणाला नाही मरा वाटत ना हो. आता मी कीर्तनाला आलो. तरुण पोरा होता. तरुण पोरगा मानकर बुवा. त्याला म्हटलं कीर्तनाला चाल ना. कीर्तनाले लगा म्हटलं रात्री लोक ठोकून राहिले. तिला आता पोरगा पाहिजे. तो म्हणे आता आता म्हणे महाराज आता आता तर म्हणे राजा पाठ खाजरे काही नाही. काय बोललं ते. हा काय बोललं. खरंच टाईम नाही. लोकांनी पाठ खाजले. भीतीले पाठ खाजतात लोकांचे. भीतीले टाईमच नाही लोकांना. टाईम भीतीले पाठ गाडी पाठ खाजले टाईम नाही. म्हटलं मी खासून देतो. ये इकडे ये. अमेरिका मी साव लोक ये. तुम्ही टाईम नाही म्हणता ना दादा. ओ दादा इकडे पहा इकडे पहा इकडे पहा इकडे पहा इकडे पहा. हो दादा एक दिवस तुम्हाला टाईम काढा लागेल दादा. काढा लागेल बरं. कधी. आपला बाप आला की. आपला बाप कोण आहे. हा यम. हे सारा माहिती आहे तुम्हाला. तो बाबा आला त्याला म्हणा चल जा. अपने पास टाइम नहीं है. चल जा रे. देखो का रिकामे देखी कि अपन अपने पास टाइम नहीं है. चल जा. चल जाना है. दिमाग मत खाना. जाना यार. अपने को और जाना पड़ता. बाया गया कापूस को. चल जाना. दिमाग मत खाना यार. जाना यार. आजी आजी तो तुले घ्यायला आला आणि त्याला असं म्हणतो मग अ बापा थांब रे बापा.
महापोरीचं लग्न आहे सकाळ, महापोरीचं लग्न लागू दे बापा, मग मला ने हे घे, हे गड्डी घे, हे गड्डी घे. ऐकीन का वाजी पाहतो वाजे ऐकीन पाहिलं वाजे मग तेथे न चले बडिया गेले. मनुष्याने जीवनामध्ये मरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. माणसानं महिन्यातून 15 दिवसातून 8 दिवसातून मसनवाटी चक्कर मारला पाहिजे. गेलं पाहिजे माणसानं मसनवाटीत. आपली जागा आठवण नाही हो लोकायले. लक्षात ठेवा, तो एवढा जबरदस्त आहे, एवढा जबरदस्त आहे. लाड्या उडी मारत काय, एवढा जबरदस्त आहे. घडी घडी काळा वाटल्याची पाहे घडी घडी काळी पाहे किती आहे किती आहे जाईला जाईला कठीण आहे बापा, कठीण आहे हो. पहिले जुने लोक तरी घरदारात मरत, मरत ना बाप्पो. तोंडानं सांगत की बाजीच्या खाली दिवा, ये बाजीच्या खाली लाव दिवा. आता कठीण आहे. आता देवानं सांगून टाकलं यमाले जटी सापळा तरून उचलू ना. उभे उभे लोक चालले, उभे उभे हाती घेतलेला घास. पायाचा पकवा दिवा. सरप गेल्यावर मारता का मग? पकवा तिथं असला पाहिजे राजा अजिबात. आमच्या गडीत येतो ना पडला असता पकवा. चला विटा क्या भरोसा है इस जिंदगी का. ताली वाजवा. भरोसा है इस जिंदगी का. ए बाबा भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ तेरी नहीं, साथ तेरी नहीं, साथ तेरी नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती
करले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा दिन बनती रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा दिन बनती रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली। महाराज आपलं प्रमाण द्या, आपलं प्रमाण घ्या. क्षणभंगूर नाही बरोबर नाशिवंत देह. प्रमाणाची लाईन लागली ना. संत महात्म्यांना माहित होतं हे आपलं नाही, म्हणून भक्त ऐशे जाना जे देहे उदान. चला सकाळी उठा आणि जोशी बाबा जवळ जा आणि जोशी बाबाला म्हणा तुमचं भक्ताबद्दल काय म्हणणं आहे. जोशी बाबा तुम्हाला एकच सांगते भक्ताची व्याख्या. माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जळले असे भजनयुक्त त्याशी बोली जे मदभक्त संत सज्जन तोची जाणावा. माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी ज्याचं चित्त सत्यापुरतं. अखंड म्हटलं अखंड, अखंड दया तुझे प्रेते, अखंड दया तुझे दया. टाईम फार कमी राहिला. ही भागवत करायची व्याख्या झाली. चला ज्ञानेश्वरी किती जणांच्या घरी ॲप वर करा. ज्ञानेश्वरी अरे रे किती मोठं दुर्भाग्य आहे. 8 ना 10 हात उभे झाले. टी व्ही कोणाच्या घरी नाही, हातवर करा. अरे रे रे दादा, आपला धर्मग्रंथ ज्ञानेश्वरी आहे, गीता आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ तुमच्या घरात ठेवा. भगवान ज्ञानोबराय तुमच्या घरात आहे. मी तुम्हाला सांगतो स्पर्श करा आणि तुमच्या कामाला निघा. तुमचं काम जर नाही झालं तर मला पारसले भेटायला ये. ग्रंथ सामान्य आहे. हो मनोनी मने काया वाचा जो सेवक होईल येचा. तुमचे डोळे लागून राहिले बाप्पू, डोळे लागून राहिले. मनोनी मने काया वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. ज्ञानोबरायचा ग्रंथ उघडा, 4थ्या अध्याय काळा. ज्ञानोबरायांनी 4 प्रकारचे भक्त सांगितले. अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी. आता हे डोक्षाच्या वर्षी विषयात लोकांचे. अर्थ भक्त संकट समय करणारा धावा, संकट समय धावा करणारा अर्थ भक्त. वावरात गेले, शेतात गेले, रात्रीचे 7 वाजले. इकडचं नाही, तिकडचं नाही, तिकडचं नाही, कोणीच नाही. कोणा तुम्ही एकटे आहात. मग काय करता तुम्ही? मग रात्री माणसाला भेव आणि ते जुने लोक खाणार त्या चिशी खाली काहीतरी आहे गाड्या तरी पाहिजे रे बा. आणि माणूस तटी गेले की नेमकं आठवण येते माणसाला. मग त्यात ती माणूस काय करते? राम 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 कुठलो काय हा हे सारा माहित आहे तुम्हाला. राम राम कटलो काय गावात आले रे आणि गावातला लाईट दिसला रे, दिसला सुपारी फुटली. आता रामरामचा लोकच चालत नाही, सुपारी फुटाली का याले म्हणतात अर्थभक्त. ओ महाराज आम्हीच बसतो काय. पुष्कळ कथा आहे भागवतात, पुष्कळ कथा आहे. गजेंद्राची घ्या. तो गजेंद्र राजकर्ण क्रीडा करण्यासाठी तलावामध्ये शिरला. परिवार होता, मगराने पाय पकडला. आतमध्ये वळायला सुरुवात केली. परिवाराने प्रयत्न केला, सोटी सोडून टाकली. घरच्या लोकांचं काम कसं असते, अटी जमत नाही काय.
अकोल्याला घ्या. अकोल्याला जमत नाही तर कुठे घ्या? हा, नागपूरला जमलं नाही तर हा हा मुंबईला जमलं नाही तर हा हैदराबाद आहे. हैदराबादला जमलं नाही की चला होय घरी. नाही घरी आता परिवाराचं काम असते. हो, तशी लोक घरचे त्रस्त होतात ना. आमच्या इथे म्हातारा खाली घेत वर घेत शेवटी खाली टाकलं. लोक म्हणून घरघर चालू आहे. झालं बोई घेतले, बसले, सारे फोन घेणं केले. झालं 5 वाजता माहिती आहे. या सारे पाहुणे आले, कपडे गिपडे आणले, किळी बांधणं चालू झाली. आणि बुडा 5:30 उठून बसा, मला चहा देता की नाही रे? कावतात ना लोक. हो, परिवारानं प्रयत्न केला. आणि कसं असते तुम्हाला शेवटी सांगतो दादा, अंतकाळीचे हे तर चोर आहेत. मारा म्हणतात चोर आहे. यमातिया हाती बांधून पुढचं काय म्हटलं? लांड्या तू म्हण. यमाच्या हाती बांधून या देते, भूषणे घेते. अशी या चोरांचा चोर आहे तो. आमच्या गावात जुना म्हातारा मेला. चांदीचा पट्टा होता, कमरीत मोठा खोबऱ्या नानीवर नेलं. तो पट्टा काय कोणाला कळायची आठवण नाही राहिली. पट्टा त्या बुढीचं लक्ष गेलं. त्या बुढीच्या मनाला पट्टा जाते माय आता. बरं म्हणावं कसं म्हणता येत नाही. मग त्या बुढीने बरोबर लढायच्या स्वरात म्हटलं, तुम्हाला पट्टा कसा चांगला दिसते ना माय बाई वा. याला पट्टा राहिला हो, काळा. कोणासाठी करून राहिले राजा? हा, कोणासाठी करून राहिले? घरातल्या चिडचिड करतात हो. ते पोरगा म्हणते, नातं म्हणते, वा आबा तुम्ही कोण मनात बोलता हो? हा, ते सुनवायरी म्हणते, मामाजी तुम्ही कोण टरण करता हो मला? स्वतःची पत्नी कठीण काम आहे. तुम्हाला काय समजते? ते सुनवायरी अशी लात मारते, अशी लात सासऱ्याला अशी लात. मामाजी तुम्हाला पहिल्यातच म्हणा रस्त्यात बसू नका, ठोकर लागीन. ठोकर लागीन का काय? हो आजी, ठोकर मारून राहिली ना माझी. मी तुम्हाला पाहिले ना म्हणून रस्त्यात नका बसू, ठोकर लागीन ना. द्या ना बुड्यानं सोडून. दाखव इकडं माझं, दाखव इकडे, दाखव. ते म्हणते मी नाही देत, भेव लागते तुमचा त्याला. तुमचं काय खरं आहे? नाका डोळे गडू लागे, श्वानाबारी गती झाली, हळ होप काढले जाय. ते सारं काही ते सुमत मी नाही देत. सासर मी इकडे यावं का नाही? अठी या इकडे काय घरात मरमर करा, इकडे या. गया दिना घ्या, हार पडते गयात, हार पाहत मी पण रोग रागे करता घरी रोग नाही. सासूनवारी येऊन राहिली. सासू सुनवायरी रस्त्यात उभी आली. माय म्हणे सुनवायरी म्हणते आली. रा आणि ड त्यातला आणि काढून टाका. काय म्हणते सून? आली माय रा आणि ड त्यातला आणि काढून टाका. मी पुढचं एवढं नाही म्हणू तरी बाबा मी एवढं स्पष्ट बोलू का मी? हां, मग सुनवायरी सासूबाईने सोडून द्यावं का नाही? बाया नाही रोग कठीण आहे बरं. तुम्हाला काय वाटते? कोणी कोणाचं नाही रे, नाही उमट्यावर त्या बैल बाया धरतात. ते बाई म्हणते मला सोडा, मला जाऊ दे त्याच्या सांगा. हो माईच्या द्या सोडून ते बघा तुम्ही येईल अंत
बाई म्हणे खरं बरं झालं गजेंद्राला सर्व सोडून गेले हो दादा, कोणी नाही. मग कोणाला बोलावं त्याचं नावही माहित नाही. कमळाचं फुल घेतलं आणि फेकलं. जो कोणी होईल ब्रह्मांड चालक दिवाली गजेंद्राची सुटका केली. आर्त भक्त जिज्ञासू जाणावया भजे कैमे दार जिजेने अर्थ संतोषी. पैशाचा व्यवहार करणारा भक्त देवा त्या जर मला बजेट बसवला तर मी तो बजेट बसवीन, सत्तेची मोठी पंगत देईन. तिसरा भक्त. चौथा ज्ञानी. ज्ञानी याचे ठाई काही करणेची गेल्या संत आहे. पोरगी महत्वाची का बहीण महत्वाची? तुमचं काय मत आहे? बहीण जोवरी चाले धंदा तोवरी ताई म्हणे दादा दादा दादा. पण पोरगी म्हटलं रे लाड केलं कमी मग तुम्ही आता हनुमंतराची लेख झाल्या. नका देऊ जास्त. हो 500 तर देसान का नाही? देसान ना. करा बरं बाय हातवर. मग आता किती बायची इच्छा आहे? 1 2 3 4 5 6. पाहून घ्या कार्यकर्ते कोणाकडचे कोण आहे. तू उभा राह उभा राह उभा राह. हात पाय फक्त हात पाय करून पाहायचे. हात पाय ना लक्ष ठेवतो. करा हातवर करा. पाहून घ्या बाय कोण कोण आहे ते हातवर करणार आहे. आणि या बाजून पैसे घेतो आणि याने फोन नाही केला तर मला फोन करतो. हा तुम्हाला बाजूच्या बाईची शपथ आहे. तुम्ही जर पैसे नाही दिले तर लांड्याची तुमच्या स्वप्नात. मग टाईम आपला संपला. अशा भक्तांचा विषय तो त्यांचा झाला नारायणे. त्यांना फक्त एकच माहित आहे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे एक विषय तो सकळांचा. फक्त एकच माहित आहे. हो बोलावा विठ्ठल हो. म्हणून विषय तो त्यांचा झाला. त्यांना काय ओळख नाही ना आवडी. जन कसा आहे? आता 2 तोंडी आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्या जन हे सुखा लय प्रमाण झालं. महाराज साधं एवढं टिकत नाही हो. कोणी नाही टिकत. ते पोरस बरं हेच म्हणणं असं नाही बघ माझ्यासारखं लाईन बरं बेमी दिवसापासून म्हणतात बा हे पोरं माझ्यासारखं पावर पाणी पाणी थंड किती टिकेन हो.
दररोज तेच तुम्ही जरा म्हणून पहा. काही जण म्हणतात मी असं तर मग ये ना मग टी सोपं नाही दादा एवढं हे. जावे त्याच्या वंशा तेव्हा क्षण कसा आहे आता 2 तोडे एक अभंग लिहिला महाराजांनी. लग्न करू जावं म्हणतील मातला, न करावं म्हणतील न पुस्तक आहे, बोलायला जावं म्हणतील वाचाळ आहे, न बोलावं म्हणतील गविष्ट आहे. त्याजून या जन भक्ती करा. तुका म्हणे हसे जन नाही कान, नावडे जन पुढे नावडे धन, नावडे धन करा बरं हात. नावडे धन तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण. तुका म्हणे धन आम्हा गोमासा समान. अशा भक्तांच्या परमात्मा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे कोणाच्या होता, अर्जुनाच्या होता, मागे कोणाच्या होता, द्रौपदीच्या होता, मागे पुढे उभा आहे संभाळ आली आघात. आणि तुमच्या गावात ही सत्कर्म चालू आहे, याला सहकार्य करा. सहकार्य मी मागाशी आलो तुम्हाला अनाउन्समेंट ऐकवाली. मी येथे आल्याबरोबर मला आवाज आली हनुमंतरायाचा जन्माची वर्गणी जमा. कोण काय केली का? मी कोण होतं करणार? कोण होतं? तुम्ही कोण होतं? कोण बोललं? तुम्ही बोलले ना हनुमंतरायाच्या जन्माची वर्गणी. काय म्हटलं तुम्ही? जमा चालू आहे. कोई करतो बा सकाळचा जन्म आला तर हो वर्गणी सत्य कर्म आहे. दिलं पाहिजे दादा, इथे दिलं पाहिजे बरं. अरे दादा तुमच्या धनाने तुमच्या धनाची शुद्धी आहे. आपण म्हणतो तुम्हाला खोटं वाटत असेल. 1,40,00,000 सोन्याचा झेंडा केला आमच्या इथे एकाच माणसानं. बाजी काल स्थापना झाली. 1 कोटीचं मंदिर बांधलं देवीचं. हो 70,000चे दागिने, 70 लाखाचे दागिने देवीच्या मंदिरले, देवीच्या अंगावर तुझ्यावरची भवानी आणली. कसे खर्च करणार आहेत लोक दादा. आणि हनुमंतरायाचा दरबार आहे. त्याला माहिती आहे दादा मला कोण देते आहे आणि कोण नाही. आणि शेवटी नाही देसान घातलिया भय ज्ञानेश्वर